नाही तुम्हाला? आपण वैद्य बुवांकडे जाऊया. उठा उठा ना. आता काय करू? स्वामी, तुम्हीच मदत करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. घाबरू नकोस, शांत हो. आम्ही तुला जे मडकं दिलंय त्यात भीमाचा दंश झालेला हात घाल. काट्यानेच काटा काढला जातो. विंचवाचं विष विंचवाच्या विषानेच उतरेल. शिव शंकर शंभो. हे कसं झालं? हा तर काहीच न झाल्यासारखा उठलाय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. यात ना गुळ द्यायचं. मी पुरणपोळी करेल. स्वामी, या ताईंचं मानसिक स्वास्थ्य बिघडलंय हे आम्हालाही कळते, पण त्या सतत भातुकलीच खेळत असतात. हो स्वामी, या ताई सतत एकच खेळ खेळत असतात. याचा काय अर्थ? जिच्याकडून तिचा संसार हिरावून घेतला गेला, उद्ध्वस्त केला गेला, ती तिचा संसार या भातुकलीमध्ये शोधणार ना. पण त्याआधी स्वतःला शोधायला विसरली आहे. शिव शंकर शंभो. हे घे. ही ती तलवार? हो, तुझीच तलवार आहे.
स्वामी यांना त्यांचा भूतकाळ आठवतोय का? इतकी वर्ष हिच्या आयुष्यात आनंदच नव्हता. आता जुन्या आठवणींमुळे जो आनंद झाला त्या आनंदामुळे हिला त्रास झाला. पण याच निमित्ताने जुन्या गोष्टी आठवल्या आणि आता जुने हिशोब चुकते होणार आणि हिच्या आयुष्यात सोन्याचे दिवस पुन्हा येणार. शिव शंकर शंभो. सरस्वती, आता बरं वाटतंय मला. हो, विष पण आता पूर्ण उतरलंय. वैद्यभू आले होते का? मला कळलंच नाही. नाही, सगळी स्वामींची कृपा आहे. आणि मी थोडी सेवा केली, बस इतकंच. पण माझ्यासाठी इतकी धडपड का केलीस तू? आता माझं असं कोणीच नाही. आता तुमचाच आधार आहे मला. तुम्हाला जर इजा झाली तर मी काळजी घेणारच ना. जर मला उद्या काही झालं तर तुम्हीही माझी काळजी घ्यालच ना. पाहिलत ना सासूबाई, या सरस्वतीने त्या भीमाला पुन्हा वाचवलं. चांगला तडफडत होता पण ही मध्ये आली. ते काही नाही, आता या सरस्वतीला चांगलाच धडा शिकवायला पाहिजे, नाहीतर पुढे जाऊन हिची हिंमत आणखीन वाढेल. बरोबर बोलताय तुम्ही सुनबाई. सरस्वती, जरा बाहेर येतेस का? थोडंसं काम होतं. आई गो आई. अहो सासूबाई, काय झालं? काही नाही सुनबाई, चक्कर येतेय. सकाळपासून उपवास धरलाय आम्ही. उपवास? अहो का काय विचारता, विसरलात? आम्ही नवस नाही का बोललो होतो देवीला की आमच्या चिरंजीवांचा राजदरबारी सरदार पदासाठी विचार सुरू झाला तर आम्ही देवीची परडी डोक्यावर घेऊन या घरात गुडघ्यावर 100 फेऱ्या मारू. हो ना सासूबाई, आणि जर का देवी रागवली तर उगाच अनर्थ नको व्हायला. गुरुजींनी सांगितलंय की तुमच्या ऐवजी दुसरं कोणी हे व्रत केलं तरी चालणार आहे. हो, तुमचं पुण्य वाया जाणार नाही. आता आम्ही म्हटलं की ते पुण्य जरा सरस्वतीच्या पदरात घालावं. काय सरस्वती, करणार ना आमचं व्रत पूर्ण? माफ करा, पण माझ्या गुडघ्याला थोडी दुखापत झाली. आणि असंही हा नवस तुमच्या कुटुंबातील कोणी पूर्ण केला तर अधिक पुण्य मिळेल, नाही का? अगं हो, आम्ही सांगितलं असतं आमच्या सुनबाईंना, पण गुरुजींनी सांगितलंय की तुमच्या घरात नवी नवरी जी असेल तिनेच हे व्रत पूर्ण करायचं, तरच पुण्य पदरात येईल, नाहीतर नाही. आता आपल्या घरात नवीन नवरी कोण? सरस्वती. मग आता तुलाच हे सगळं करायचंय, करणार ना? बघितलत ना सासूबाई, झाली हिची नाटकं सुरू. काय तर म्हणे गुडघे दुखतात बाईसाहेबांचे. काही नाही हो, काम न करण्याचे नुसते बहाणे शोधत असते ही. घ्या, इथे आम्ही हिच्या पुण्याचा विचार करतोय आणि हिला आमच्यासाठी साधे कष्ट सुद्धा घ्यावेसे वाटत नाहीत का तुला? चल, उचल ती परडी, हे डोक्यावर. ठीक आहे, मी करीन. गुडघ्यावर, गुडघ्यावर बसून बरं.
अगं सरस्वती, सांभाळ स्वतःला. अहो मालकीनबाई, तुम्ही सरस्वतीला हे का करायला लावताय? देवीचं कार्य आहे भीमा, ते करावंच लागेल. मोठ्या मालकीनबाई, माफ करा, पण हे देवीचं कार्य नाही, हा छळ आहे. तुझी इतकी हिंमत आमच्या विरोधात बोलतोयस?